मनू मनू कशाला रडतीयस तू? ओ ओ मनू, मनू उठ ना, ईशा रडतीये. ओ काय झालं? अगं बाई, काय गेली ही? ओ ओ ओ मनू, ए मनू, अगं ईशा रडतीये. ओ ग बाळा, ओ ग बाळा. ओ ओ ओ ओ, चला चला जाऊया जाऊया. बरोबर चाललं ना एक्सरसाइज? चुकत नाहीस ना? नाही तू काय चुकणार, तू डॉक्टर आहेस. छान छान छान, ठीक आहे. बरं वाटतं ना आता? हा, चहा घे रे. दुकानात एक जण आला होता, म्हणाला डॉक्टर साहेब आसामला गेलो होतो, तिथनं तुमच्यासाठी चहा आणला. मोठा बोलत होता, मला कळत होतं, पण म्हटलं जाऊ बघ बरं कसा आहे तो. छान आहे ना? मस्त असेल कदाचित आसामचा. आईने काल खूप प्रश्न विचारले का तुला? हो, आणि तिला काय उत्तर द्यावं मला कळतच नव्हतं बाबा. मानसीशी बोललास का काय? आता तिलाच माझ्याशी बोलायचं नाही म्हटल्यावर मी तरी काय करणार बाबा? म्हणजे तिच्या मनात काहीतरी चालू आहे, पण ती मला सांगत नाहीये. आता ती का सांगत नाहीये हे मला कळलं नाही आतापर्यंत. मी ठरवलंय, मी प्रयत्न सोडणार नाही. कारण आता जरी ती विचित्र वागत असली तरी तरी ती माझी मैत्रीण आहे बाबा, आणि मुळात एक चांगली मुलगी आहे. आणि तिचा स्वभाव पाहता ती स्वतःहून कुणाला काही सांगेल असं नाही वाटत. म्हणून तिने कितीही टाळलं ना तरी मी माझे प्रयत्न सोडणार नाही. मी तिला बोलायला लावणार. कसं आहे बाबा, आजपर्यंत मेडिसिन, इंजेक्शन त्यांचा वापर करून मी अनेक पेशंट्स बरे केले. पण यावेळी मेडिसिन, इंजेक्शन काहीही न वापरता पेशंट बरा करायचा. बाबा ती डिप्रेशन मध्ये गेली आणि मी तिला डिप्रेशन मधून बाहेर काढणार आहे. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं? काय
आले, मी निकाल लावून आली. हो पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची? पटला काय ती का? मला माहिती. आई, मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.